ग्लोबल रिपोर्टमध्ये सुरुवातीला महत्त्वाची बातमी येते आपल्या देशातून। नवी दिल्लीत भारत आणि इंग्लंडमध्ये मुक्त व्यापार कराराची बोलणी पार पडली। इंग्लंडचे व्यापार मंत्री जोनाथन रेनॉल्ड्स यांच्या भारत दौऱ्यादरम्यान या करारावर महत्त्वाची चर्चा झाली। पाहूया काय आहे हा मुक्त व्यापार करार। सुमारे महिन्याभराच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा भारत आणि इंग्लंड यांच्यात मुक्त व्यापार कराराच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक पार पडली। इंग्लंडचे व्यापार मंत्री जोनाथन रेनॉल्ड्स आणि भारताचे वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्यात दिल्लीमध्ये ही द्विपक्षीय बैठक संपन्न झाली। मोठ्या व्यापार कराराच्या दृष्टीने या संदर्भातली बोलणी प्राथमिक टप्प्यात आहे। भारत आणि इंग्लंडमधील व्यापार तिपटीने वाढवण्याच्या दिशेने या वाटाघाटी होत आहेत। पुढील 10 वर्षांसाठी काही महत्त्वाचे करार अपेक्षित आहेत। दरवर्षी सुमारे 16,000 कोटी रुपयांचे व्यापार सध्या दोन्ही देशांमध्ये सुरू आहे। या वाटाघाटी दोन्ही देशांमधील व्यापार संबंधांमध्ये मैलाचा दगड ठरू शकतात अशी आशा भारताचे वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केली आहे। यूके के ट्रेड मिनिस्टर राइट ऑनरेबल जोनाथन रेनॉल्ड्स पहली बार भारत आए हैं नई सरकार बनने के बाद, और मैं समझता हूं बड़ी सार्थक बड़े उत्साह के साथ दोनों देशों ने इस बार बातचीत भी करी, कई विषयों को समाधान की तरफ भी बढ़ाया, और जो तेजी इस 2 दिवसीय चर्चाओं में देखने को मिली है, हम दोनों को लगता है कि आगे चल के भारत और यूनाइटेड किंगडम के बीच हमारे संबंध, हमारे व्यापार के संभावनाओं को हम बड़े रूप में आगे लेके जा सकते हैं। भारतात येणं हे माझ्यासाठी कायम आनंददायी आहे। हा देश अगदी वेगळा आहे। मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांना फायदा होणार आहे। भविष्यात विविध क्षेत्रात एकत्र काम करण्याची संधी दोन्ही देशांना उपलब्ध होणार आहे। आपल्या परस्पर पूरक अर्थव्यवस्थांच्या दृष्टीने हे करार महत्त्वाचे असणार आहेत। यूके भारत संबंधाच्या नव्या टप्प्यासाठी या वाटाघाटी एक महत्त्वाचा पाया ठरणार आहे, त्यामुळे मी खूप आनंदी आहे। भारत इंग्लंड द्विपक्षीय बैठकीत 3 आघाड्यांवर चर्चा झाली। मुक्त व्यापार करार, द्विपक्षीय गुंतवणूक करार, दुहेरी योगदानांसंदर्भातील करार याबाबत वाटाघाटी झाल्या। हे तीनही करार एकमेकांशी संबंधित आहेत। दरम्यान या वाटाघाटींमध्ये स्थलांतरितांबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं गोयल यांनी स्पष्ट केलं। तर भारतातील प्रतिभावंत कुशल कामगार विद्यार्थ्यांचं इंग्लंडमध्ये नेहमीच स्वागत असल्याचं रेनॉल्ड्स यांनी सांगितलं। दोन्ही देशांमधील मुक्त करारांसंदर्भातल्या वाटाघाटी 2022 पासून सुरू झाल्या। या मुक्त व्यापारांमुळे दोन्ही देश एकमेकांच्या मालावरील आयात शुल्क कमी करण्याबरोबरच त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देऊ शकतात। भारत आणि इंग्लंडमधील द्विपक्षीय व्यापार गेल्या काही वर्षांमध्ये वाढीस लागलाय। एकीकडे अमेरिकेकडून टॅरिफ वाढीचा धोका असताना भारतासह इंग्लंडलाही इतर देशांसह अशा व्यापार करारांची आता गरज आहे, आणि त्या दृष्टीनं या वाटाघाटीही महत्त्वाच्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।